ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. जय गोरक्षनाथ महाराज की जय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोरक्षनाथ महाराज हे असे महान योगी आहेत की ज्यांचं नाव घेतल्यावर सुद्धा संकट नष्ट होतात आणि ज्यांच्या कृपेने अंधारात सुद्धा प्रकाश येतो. 3 नोव्हेंबर हा दिवस म्हणजेच गुरु गोरक्षनाथाचा प्रकट दिन, ज्या दिवशी त्यांनी स्वतः प्रकट होऊन या पृथ्वीवर लोककल्याणासाठी अवतार घेतला होता. आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी कशी पूजा करायची, कोणता शुभ मुहूर्त योग्य आहे, कोणता नैवेद्य अर्पण करायचा, कोणते उपाय घरात सुख शांती आणि धनवृद्धी देतात आणि दुसऱ्या दिवशी पूजा कशी उचलायची हे सविस्तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा गोरक्षनाथ उपाय जो फक्त एकदाच केल्यावर तुमचं नशीब उजळेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्हाला माहिती असेल, गोरक्षनाथांची पौराणिक कथेनुसार अनेक शतकापूर्वी पृथ्वीवर अधर्म वाढला होता. त्यामुळे भगवान शंकरांनी आपल्या योगी शक्तीतून एका तेजस्वी रूपात अवतार घेतला आणि त्या रूपाचं नाव पडलं गोरक्षनाथ. त्यांनी लोकांना योगी मार्ग, समय, सेवा आणि सत्याचं शिक्षण दिलं. गोरक्षनाथ महाराज हे फक्त एक संत नाही तर ते गुरुचे गुरु आहेत. त्यांनी गोरखपूर नाथपंथ आणि शिवशक्तीचा प्रसार केला आहे. जिथे तिथे अन्याय झाला तिथे त्यांनी आपला योगी शक्तीचा तोडगा काढला. म्हणतात, जे भक्त मनापासून जय गोरक्षनाथ म्हणतात त्यांचं आयुष्य महाराज स्वतः सांभाळतात. कारण की नवनाथ म्हणजे नवनाथापैकी गोरक्षनाथ हे खूप मोठे योगी आहेत. त्याबरोबर त्यांची खूप मोठी नाथपंथातले ते गोरक्षनाथ म्हणून ओळखले जातात. तर त्याचबरोबर बघा, 3 नोव्हेंबर 2025 वार आहे सोमवार. शुभमुहूर्त आहे सकाळी 6 वाजून ते 15 वाजेपर्यंत, तर 12 वाजून 30 मिनिटं हा काल सर्वात उत्तम मानला जातो. त्याचबरोबर मध्यम मुहूर्त म्हणजेच की दुपारचा मुहूर्त आहे दुपारी 12 वाजून 30 मिनिटं ते 3 वाजून 3:30 मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे. तर त्याचबरोबर बघा, राहू काल म्हणजेच की अशुभ मुहूर्त आपल्याला टाळायचा आहे. जेणेकरून अशुभ मुहूर्तामध्ये आपण कुठलंही कार्य करत नाही, नवीन वस्तू खरेदी करत नाही, कुठलीही पूजा मांडत नाही. तर त्यामुळे अशुभ मुहूर्तामध्ये आपल्याला कुठलंही काम करायचं नसतं. कुठलंही अशुभ मुहूर्तामध्ये आपल्याला नवीन वस्तू, पैसे वगैरे कोणालाही द्यायचे नसतात. तर त्याबरोबर अशुभ मुहूर्त आहे 5 वाजून 30 मिनिटं ते 7 वाजून 15 मिनिटापर्यंत राहू काल असणार आहे. पूजा करताना चंद्र, गुरु आणि सूर्य दक्षिण तोंड असावं, म्हणजेच ऊर्जा स्थिती राहते. घरात जिथे दररोज देवारा असतो तिथेच पूजा करा, म्हणजे तुमचं जे काही पूजेचं तुम्हाला फळ मिळणार आहे ते नक्कीच मिळेल. त्याचबरोबर बघा, आपण या दिवशी गोरक्षनाथ प्रकटण्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते. आपण उपवास नाही केला तरीही चालेल, पण गोरक्षनाथ देवाजवळ एक वस्तू अशी ठेवायची की जेणेकरून शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. हा उपाय केल्याने आयुष्यसुद्धा अक्षरशः बदलेल. गोरक्षनाथ प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. पूजा कशी करायची आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पूजेची मांडणी तुम्हाला कशी करायची आहे तर सकाळी स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे घाला. ज्या दिवशी तुम्हाला तुमची जी काही रोजची पूजा असेल तर तुम्ही ती तुमची आधी दररोजची पूजा असेल तर तुम्ही ती आधी करून घ्यायची आहे. देवाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. घरामध्ये देवाऱ्याजवळ तुम्हाला लाल किंवा केशरी कपडा अंथरा, त्यावर पाटात ठेवून गोरक्षनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. त्यासमोर तुम्हाला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा, त्यात लिंबू, फूल आणि थोडं गंध टाका. बाजूला तांदूळ, फूल, बेलपत्र आणि लाल चंदन ठेवा. हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करा. तर सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू नाही वापरलं तरीही चालेल आणि ज्यांच्याकडे अष्टगंध, भस्म असेल तर त्यांनी त्याचा जास्त प्रमाणात वापर करा आणि ज्यांच्याकडे अष्टगंध, भस्म नसेल तर त्यांनी नाईलाजाने जर हळदी कुंकू वापरलं तरीही चालेल, पण जास्त प्रमाणात तुम्ही अष्टगंध आणि भस्माचा वापर जर केला तर अतिउत्तम. कारण की गोरक्षनाथ हे आदिनाथ म्हणजे शंकराचं रूप आहे, त्याच्यामुळे त्यांना भस्म जरी लावला तरीही अतिउत्तम मानलं जातं. तर त्याचबरोबर आता दीप लावा, धूप दाखवा आणि पुढे असा संकल्प करा की तुम्हाला जो काही संकल्प करायचा आहे तुमच्या सोयीच्छेने
तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला जो काही संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता. आता जसं की बघा, गुरु गोरक्षनाथ महाराज, आज तुमच्या प्रकट दिनानिमित्त मी मनापासून ही पूजा करीत आहे. माझं कुटुंब सुखी राहावं, धनवृद्धी व्हावी, आरोग्यदायी जीवन मिळावं. आता हा सुद्धा संकल्प काही जण करू शकता. तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला काय संकल्प करायचा आहे तर तो तुम्ही तुमच्या त्या दिवशी संकल्प करू शकता. त्याचबरोबर बघा, संकल्पानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्ही नीट लक्षात घ्या. ओम गोरक्षनाथाय नमः, ओम गोरक्षनाथाय नमः. हा मंत्र 51 वेळा म्हणा आणि प्रत्येक वेळी मनात आपली इच्छा बोलत राहा. त्याचबरोबर फूल, बेलपत्र, अक्षदा आणि तांदूळ अर्पण करा. महाराजांना एक लाल वस्त्र, पान आणि एक नारळ अर्पण करा. लाल वस्त्र जर नसेल तर केशरी कलरचा पंचांग जरी वापरला तरीही चालेल. तर त्याचबरोबर पूजा झाली, मंत्र झाले, संकल्प झाला. आता नैवेद्य काय द्यायचा तर नैवेद्यामध्ये गोरक्षनाथ महाराजांना साधं पण मनापासून बनलेलं अन्न प्रिय आहे. जसे की दही भात, गुळ नारळाची पोळी, खीर, फळं आणि 1 कप दूध. भोग दाखवताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट सुद्धा म्हणायची आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोरक्षनाथ महाराजांना वडे फार आवडतात. वडे म्हणजे त्यांना जर वडेचं जर नैवेद्य जर दाखवला नाही तर आपला नैवेद्य अपूर्ण मानला जातो. जसं की 5 डाळींचा आपण वडे नैवेद्य करतो. म्हणजे 5 डाळी जसं की हरभरा, उडदाची डाळ, मुगाची डाळ, मठाची डाळ, अशा 5 डाळी मिळून आपल्याला ह्या डाळी मिक्स करून आपल्याला वडे काढायचे असतात. जेणेकरून गोरक्षनाथ नवनाथ महाराजांना वडे फार प्रिय असतात. जसं की आपण कोणताही नैवेद्य देऊ पण त्यांना वडे जर आपण ठेवले तर त्यांना हा नैवेद्य आपला फार आवडतो. कारण की वड्याशिवाय नैवेद्य त्यांच्यासाठी अपूर्ण आहे. त्याच्यामुळे वडे जर तुम्ही ठेवले तर अतिउत्तम होईल. त्याचबरोबर आपण भोग दाखवला म्हणजेच की नैवेद्य दाखवला. नाथ, या माझ्या हाताचं अन्न तुम्हाला अर्पण करीत आहे. कृपा करा आमच्या घरात अन्नधान्य नेहमी भरलेलं असं. तुम्हाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर हे सुद्धा बोलायचं आहे. जसं की आपण म्हणतो, ए देवा, माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी. मी जे काही भाजी भाकर जे काही तुझ्यासाठी हा नैवेद्य बनवला आहे तर तू ते स्वीकार करावा. हे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. देव हा श्रद्धेचा भुकेला असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याचबरोबर असा कोणता उपाय आहे की जो उपाय केल्याने अक्षरशः गोरक्षनाथ महाराज आपले आयुष्य बदलले, शत्रू आपल्यासमोर अक्षरशः लोटांगण घालेल. फक्त हा एक उपाय करायचा आहे. तर त्याचबरोबर पहिला उपाय आहे, गोरक्षनाथ महाराजांच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा रोज लावा. यांनी वाईट शक्ती दूर होतात. त्याचबरोबर घरातील अडचणी, आजार किंवा भांडणे वाढत असतील तर लाल कपड्यात 5 नाणी बांधून महाराजांसमोर ठेवा आणि मंत्र म्हणा. ओम गोरक्षनाथाय नमः, ओम गोरक्षनाथाय नमः. हा मंत्र म्हणायचा आहे. दुसऱ्या दिवशी ते नाणे नदीत किंवा झाडाखाली पुरा. त्यामुळे काय होईल तर धनसंपत्ती वाढवण्यासाठी सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा सुद्धा उपाय करायचा आहे. धनसंपत्ती वाढवण्यासाठी सोमवारच्या दिवशी महाराजांना दूध आणि साखर अर्पण करा. याने आपल्याला धनसंपत्ती नक्कीच वाढेल. त्याचबरोबर तिसरा उपाय आहे, रात्री झोपण्याच्या आधी 11 वेळा जय गोरक्षनाथ म्हणा. त्याने काय होतं, भय, चिंता आणि दुःख नष्ट होतात. त्याचबरोबर चौथा उपाय आहे, प्रत्येक नवमी किंवा सोमवारीला गोरक्षनाथ कवच ऐकणे किंवा म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. तर तुम्ही जर हा उपाय जर केले तर अक्षरशः तुमचे आयुष्य बदलेल. जेणेकरून शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालण्याला भाग पडेल. त्याचबरोबर गोरक्षनाथ महाराजांची सेवा कशी करायची तर बघा, आपण सेवा तर करणार आहोत पण आपण जर ही पूजा मांडली तर ह्या पूजेचं दुसऱ्या दिवशी ही पूजा कशी उचलायची तर बघा, स्नानानंतर दिवा लावून पुन्हा महाराजांना नमस्कार करा. तांब्यातले पाणी घरच्या 4ही कोपऱ्यात शिंपडा. नकर्मता ऊर्जा दूर करतं. फुलं आणि नैवेद्य गाय, कुत्रा किंवा पक्ष्यांना द्या. देवारा स्वच्छ करून जय गोरक्षनाथ म्हणत दिवसाची सुरुवात करा. त्याचबरोबर सेवा कशी करायची तर बघा, दर सोमवारी मंदिरात जाऊन धूप आणि फुले अर्पण करा. गरिबांना अन्नदान करा. महाराजांचं नामस्मरण करा. जय गोरक्षनाथ हेच सर्वश्रेष्ठ जप आहे. कुणीतरी संकटात असेल त्याला मदत करा. हीच खरी गोरक्षनाथ सेवा आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, गोरक्षनाथ महाराज हे सर्वांच्या संकटाचं समाधान आहेत. मनापासून एकदा जय गोरक्षनाथ महाराज म्हणा आणि पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात. ही पूजा श्रद्धेने करा, सेवा करा आणि विश्वास ठेवा. नाथ महाराज तुमच्या घरात सुख, समाधानी आणि समृद्धी आणतील. जय गोरक्षनाथ महाराज.
त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये ओम गोरक्षनाथाय नमः ही कमेंट आवर्जून करा, जेणेकरून तुमच्यावर सुद्धा कमेंटनुसार कमेंट केली तर गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद पडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सर्वांना इथे धन्यवाद.